हाय हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा त्याचबरोबर मंथन परीक्षा यांना उपयुक्त असा घटक विरुद्धार्थी शब्द। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील। चला तर मित्रांनो, आपण आज सुरुवात करतोय आजच्या नवीन विषयाला, तो म्हणजेच विरुद्धार्थी शब्द। बघा आता विरुद्धार्थी शब्द आपण कसे तयार करतो तर एक उदाहरण घेऊयात आपण। समजा आता बघा, मी एक ज्ञान हा शब्द लिहिलेला आहे। आता ज्ञानच्या विरुद्धार्थी मला शब्द बनवायचा आहे, तर कसं बनवतो आपण, तर ज्ञान ह्या शब्दाच्या अगोदर काय केलं, मी अ हे अक्षर लावलं आणि त्यानंतर शब्द आपला काय झाला, अज्ञान। मग अ जे आपण लावतो एखाद्या शब्दाच्या अगोदर त्यालाच काय म्हटलं जातं, उपसर्ग असं म्हटलं जातं। म्हणजे एखाद्या शब्दाला योग्य असा उपसर्ग लावल्यानंतर आपल्याला काय करता येतात, विरुद्ध अर्थी शब्द बनवता येतात। ठीक आहे, मग ते उपसर्ग कुठले आहेत तर बघा, एखाद्या शब्दाच्या आधी, मराठी शब्दांच्या आधी अ, अन, अव, अप, ना, नी, निही, नीर, दू, गैर, बे, बिन, पर किंवा वी किंवा सु किंवा कु असे काही जर आपण शब्द लावल्यानंतर नवीन शब्द तयार होतो आणि तो मूळ शब्दाचा विरुद्ध असतो। असे सगळ्या शब्दांना आपण काय म्हणतो, विरुद्धार्थी शब्द। आता शब्दांच्या आधी आपण जे काही अक्षर लावतो त्यांनाच आपण काय म्हणतो, उपसर्ग असे म्हणतो। ठीक आहे, मग उपसर्ग कोणते कोणते आहेत तर अ आहे, अन आहे, अव, अप, ना, नी असे अगदी तुम्ही काय करू शकता, 10 ते 15 उपसर्गांचा वापर करू शकतो आणि अशा प्रकारे आपण विरुद्धार्थी शब्द बनवतो। आता आपण काय बघायचंय बघा, आपल्याला आता काय करायचंय, अ हा उपसर्ग लावून काही विरुद्धार्थी शब्द तयार करायचे आहेत। बघा आता काही उदाहरणं तुमच्या समोर मी देते। पहिलं जे काही उदाहरण आहे ते बघा, कुशल। कुशलला आपण अ हा उपसर्ग लावला की काय बनलं, अकुशल बनलं। दुसरा शब्द बघा, चल। चल या शब्दाला उपसर्ग म्हणजे सुरुवातीला अ हे अक्षर लावल्यानंतर अचल बनलं। तुलनीय या शब्दाला अ लावल्यानंतर अतुलनीय हा विरुद्धार्थी शब्द बनला। दृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो अदृश्य। त्यानंतर नित्य या शब्दाला जर आपण अ लावला तर अनित्य हा शब्द बनतो। नियमितला अ हा उपसर्ग लावला तर अनियमित हा शब्द तयार होतो। नियंत्रित पासून अनियंत्रित शब्द तयार होतो। त्याचबरोबर निश्चित पासून अनिश्चित असा शब्द तयार होतो। पुढे जाऊयात, मर्यादित हा शब्द आहे। मर्यादितला अ हा उपसर्ग लावला तर अमर्यादित असा नवीन शब्द तयार होतो। त्यानंतर मूर्त या शब्दावरून अमूर्त हा शब्द तयार होतो। यशस्वी याला जर आपण अ हा उपसर्ग लावला तर अयशस्वी असा विरुद्धार्थी शब्द तयार होतो। योग्य या शब्दाच्या विरुद्ध अयोग्य आहे। रसिकच्या विरुद्ध आहे अरसिक। रुंदच्या विरुद्ध आहे अरुंद। लिखितच्या विरुद्ध येतं अलिखित। लौकिकच्या विरुद्ध येतं दुर्लौकिक। तर इथे आपण काय करतोय तर विरुद्धार्थी शब्द बनवतोय आणि विरुद्धार्थी शब्द कसे बनले जातात ते प्रत्येक शब्दाच्या पाठीमागं म्हणजे सुरुवातीला आपण काय करतोय, अ हा उपसर्ग लावतोय आणि त्यापासून काय होतोय, नवीन तुम्हाला विरुद्धार्थी शब्द तयार झालेला दिसतोय। सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला असत्य। कसा बनवला तर अ हा उपसर्ग लावून। सफलच्या विरुद्ध असफल। सभ्यच्या विरुद्ध येतं असभ्य। समंजसच्या विरुद्ध येतं असमंजस। समर्थ त्याच्या विरुद्ध येतो शब्द असमर्थ। समाधानच्या विरुद्ध येतो शब्द असमाधान। समानच्या विरुद्ध येतं असमान। त्यानंतर सहकारच्या विरुद्ध येतं असहकार। तर बघा मित्रांनो, आता आपण जे काही उदाहरणं बघितली, एक जवळपास मला वाटते 24 उदाहरणं बघितली आणि ह्या 24 उदाहरणांमध्ये तुमच्या लक्षात काय आलं तर आपण फक्त आहे तसा शब्द लिहिलाय आणि विरुद्धार्थी शब्द करण्यासाठी उपसर्ग म्हणजे सुरुवातीचे अक्षर कोणतं जोडलेलं आहे अ आणि ह्यापासून आपण 24 नवे विरुद्धार्थी शब्द तयार केलेत। अजूनही नवीन विरुद्धार्थी शब्द बघूयात आपण कोणते कोणते आहेत। बघा आता पुढे जाऊयात आपण, नीती। नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो तर अनीती तयार होतो।
त्यानंतर न्याय याचा विरुद्धार्थी शब्द अन्याय. कसा बनवला आपण, तर अ हा उपसर्ग लावून आपण विरुद्धार्थी शब्द बनवला. त्यानंतर पुढचा शब्द बघा, पराजित, त्याचा विरुद्धार्थ अपराजित. परिचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अपरिचित. पवित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अपवित्र. पारदर्शक च्या विरुद्ध येतं अपारदर्शक. पूर्ण च्या विरुद्ध येतं अपूर्ण. पूर्णांकच्या विरुद्ध येतं अपूर्णांक. मग इथे आपण काय करतोय, तर तो शब्द आहे तसा लिहितोय आणि अगदी सुरुवातीला शब्दांची सुरुवात आपण काय करतोय, अ या उपसर्गाने करतोय आणि यातूनच काय झाला, नवीन आपला शब्द तयार होतोय. त्यानंतर पुढे जातो आपण. विकारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला अविकारी. त्यानंतर विचारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अविचारी. विभक्तच्या विरुद्ध येतं अविभक्त. विवाहित या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द येतो अविवाहित. विवेकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अविवेकी. विश्वासच्या विरुद्ध येतं अविश्वास. विस्मरणीय च्या विरुद्धार्थी शब्द येतो अविस्मरणीय. वैद्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अवैध. त्यानंतर पुढे जातो आपण. साधारण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो असाधारण. साध्य च्या विरुद्धार्थी शब्द होतो असाध्य. सामान्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो असामान्य. सूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो असूर. सुरक्षित अ हा प्रत्यय जोडला किंवा अ हा उपसर्ग जोडला की असुरक्षित नवीन शब्द तयार होतो. स्थिर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला अस्थिर. स्पष्ट विरुद्धार्थी शब्द अस्पष्ट. स्पृश्य अस्पृश्य. तर इथेही आपण अजून 24 उदाहरणं बघितली आणि ह्या 24 उदाहरणांमध्ये तुमच्या लक्षात येत असेल शब्द आहे तसा लिहायचा आहे, फक्त उपसर्ग अ हे अक्षर जोडलं की आपल्याला नवीन विरुद्धार्थी शब्द मिळालेला दिसतोय. पुढे येतोय आपण. बघा आता, प्रकट च्या विरुद्धार्थी शब्द आला अप्रकट. त्यानंतर पुढे प्रत्यक्ष चा विरुद्धार्थी शब्द अप्रत्यक्ष. प्रमाण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अप्रमाण. त्यानंतर प्रशस्त याचा विरुद्धार्थी शब्द होतो अप्रशस्त. प्रसन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अप्रसन्न. त्यानंतर प्रसिद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल अप्रसिद्ध. प्रामाणिक याच्या विरुद्ध येतो अप्रामाणिक आणि प्रिय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय बनतो, अप्रिय. ठीक आहे. आता पुढे जातो आपण. व्यवस्थित याचा विरुद्धार्थी शब्द होतो अव्यवस्थित. त्यानंतर शक्य याचा विरुद्धार्थी आला शब्द अशक्य. शांतच्या विरुद्ध काय असतं, अशांत. शाश्वतच्या विरुद्ध अशाश्वत. शुद्धच्या विरुद्ध अशुद्ध. शुभ या शब्दाच्या विरुद्ध कुठला नवीन शब्द येतो विरुद्धार्थी शब्द, तर अशुभ. संतुष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो असंतुष्ट. संतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो असंतोष. पुढे जाऊयात. स्वच्छच्या विरुद्ध काय येतं अस्वच्छ. स्वस्थच्या विरुद्ध अस्वस्थ. हिंसा या शब्दाच्या विरुद्ध येतं अहिंसा. क्षम्य या शब्दाच्या विरुद्ध येतं अक्षम्य. क्षय याच्या विरुद्ध येतं अक्षय. ज्ञात या शब्दाच्या विरुद्ध येतं अज्ञात. ज्ञान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कुठला आला, अज्ञान. आणि ज्ञानी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला होतो, अज्ञानी. तर बघा इथेही आपण पुन्हा 24 शब्द बघितले आणि यामध्ये एकच नियम आपण बघितला की अ हा उपसर्ग लावल्यानंतर तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. तर साधारण आपण एक 70 ते 80च्या आसपास हे उदाहरणं बघितलीत आणि यामध्ये उपसर्ग कसा लावायचा, विरुद्धार्थी शब्द कसा होतो याबद्दल माहिती घेतली. आता आपण पुढे जातोय. आता आपल्याला काय शिकायचंय बघा. अन हा जर उपसर्ग लावला तर काही विरुद्धार्थी शब्द तयार होतात. मग ते कुठले आहेत तर तेही माहीत करून घेऊयात आपण. बघा आता, समजा अनुभवी या शब्दाला अन हा उपसर्ग लावला तर नवीन शब्द काय बनतो, अनुभवी. म्हणजे अनुभवीच्या विरुद्ध काय, ज्याला अनुभव नाही असा तर अननुभवी. त्यानंतर अपेक्षितच्या विरुद्ध येतो शब्द अनपेक्षित. अवधानच्या विरुद्ध आहे अनवधान. आदरच्या विरुद्ध शब्द कुठला येतो, अनादर. आरोग्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो अनारोग्य.
त्यानंतर पुढच्या शब्दांमध्ये जातोय आपण. आवश्यक या शब्दाला आपण अन हा शब्दाला प्रत्यय लावला किंवा उपसर्ग लावला तर आपला नवीन शब्द विरुद्धार्थी काय बनतो? अनावश्यक बनतो. आवृत्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येईल अनावृत्त. आसक्त च्या विरुद्ध येतं अनासक्त. आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो अनास्था. इच्छा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय बनेल? अनिच्छा. उत्तीर्ण याचा विरुद्धार्थी शब्द बनेल अनुत्तीर्ण. उदार याचा विरुद्धार्थी शब्द अणुदार. औरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनेल अनौरस. मग अशा प्रकारे आपण काय शिकलो तर अन हा प्रत्यय लावल्यानंतर नवीन विरुद्धार्थी शब्द जे बनतात त्याची माहिती आपण घेतली. आता आपण पुढे जातोय. आता आपल्याला काय करायचंय बघा. ना हा उपसर्ग लावल्यानंतर अजून कुठले विरुद्धार्थी शब्द तयार होतात याची देखील आपण माहिती घेऊयात. बघा आता आपण सुरुवात करते. ना हा प्रत्यय लावल्यानंतर किंवा ना हा उपसर्ग लावल्यानंतर कुठले विरुद्धार्थी शब्द तयार होतात? आवडच्या विरुद्ध नावड. आवडता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येणार? नावडता. इलाज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येईल नाइलाज. त्यानंतर कबूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो नाकबूल. त्यानंतर पुढे जातोय आपण. खुश त्याचा विरुद्धार्थी शब्द नाखुश किंवा नाराज. पसंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येईल? नापसंत. तुम्हाला फक्त काय करायचे? ना हा प्रत्यय किंवा ना हा उपसर्ग लावायचा आणि विरुद्धार्थी शब्द बनवायचा आहे. पासच्या विरुद्ध नापास. बाद या शब्दाच्या विरुद्ध नाबाद. मर्द या शब्दाच्या विरुद्ध नामर्द हा विषय येतो. त्यानंतर राजी याचा विरुद्धार्थी शब्द येतो नाराजी आणि लायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो नालायक. तर अशा प्रकारे आपण ना हा उपसर्ग लावून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द बघितले. आता आपण पुढे जातोय. बघा. नी किंवा निही किंवा दू असे उपसर्ग लावल्यानंतर कुठले विरुद्धार्थी शब्द बनतात त्याची माहिती आपण घेऊयात. बघा आता पहिला शब्द अपराधी. अपराधी या शब्दाला जर मी नीर हा शब्द लावला तर निरपराधी असा विरुद्धार्थी शब्द बनेल. आधारचा विरुद्धार्थी शब्द होतो निराधार. आशा या शब्दाचा अर्थ होईल निराशा. उपद्रवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल निरुपद्रवी. उत्साही विरुद्धार्थी शब्द निरुत्साही. उपयोगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निरुपयोगी. उपाय त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो निरुपाय. धनवान त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो निर्धन. पापीच्या विरुद्ध शब्द काय बनतो? निष्पापी. रोगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निरोगी. लक्ष दुर्लक्ष. लोभी निर्लोभी. व्यसनी निर्व्यसनी. संदिग्ध निसंदिग्ध. स्वार्थी निस्वार्थी. तर आपण इथे अशा प्रकारे प्रश्न बघितले की ज्यांच्यामध्ये आपण उपसर्ग लावलेत कुठले? नी, निही किंवा दू ह्या शब्दांचा किंवा ह्या आपण उपसर्गांचा वापर करून नवीन विरुद्धार्थी शब्द बनवले. आता आपण बघणार आहोत गैर किंवा बे किंवा बिन किंवा हे उपसर्ग लावल्यानंतर नवीन तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. बघा आता आपण एक एक बघूयात. पहिला आहे इमानी. विरुद्धार्थी शब्द येईल बेईमान. कायदेशीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येणार? बेकायदेशीर. इथं बे हा उपसर्ग लावला. कृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आला अवकृपा. गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो अवगुण. गुणी विरुद्धार्थी शब्द अवगुणी. चूक या शब्दाचा अर्थ येतो बिनचूक. जबाबदारचा विरुद्धार्थी येतो शब्द बेजबाबदार. पगारीचा विरुद्धार्थी शब्द येतो बिनपगारी. मान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो अवमान. लागू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येईल गैरलागू. शिस्त विरुद्धार्थी शब्द येतो गैरशिस्त. शिस्त त्याला विरुद्धार्थी शब्द बेशिस्त असा देखील येतो. त्यानंतर समज गैरसमज. सावध बेसावध. सुरेल बेसुरेल. सोय गैरसोय. हजर गैरहजर. हिशेबी
बेहिशेबी. तर इथे आपण गैर, बे, बिन, अव ह्या उपसर्गांचा वापर करून नवीन विरुद्धार्थी शब्द तयार केले. आता आपण जातो वेगवेगळे उपसर्ग लावायचे आणि त्यापासून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द कोणते आहेत त्याचा देखील आपण अभ्यास करूयात. आता बघा कुठले कुठले स्कॉलरशिपला उपयोगी असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत त्याची थोडीशी आपण रिव्हिजन घेऊयात किंवा कुठले शब्द महत्वाचे त्याबद्दल देखील चर्चा करूयात. बघा आता अतिवृष्टी, अनावृष्टी. पहिला आपण बघूयात विरुद्धार्थी शब्द की ज्याला आता कुठला नियम नाहीयेत, जस्ट वेगवेगळे उपसर्ग लावून कुठले कुठले विरुद्धार्थी शब्द होतात त्यावरती आपण चर्चा करूया. अतिवृष्टीचा विरुद्धार्थी शब्द येतो अनावृष्टी. अत्यावश्यकचा विरुद्धार्थी शब्द येतो अनावश्यक. आकर्षकचा विरुद्धार्थी शब्द आला अनाकर्षक. इहलौकिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो पारलौकिक. त्यानंतर पुढचा शब्द आहे उत्कर्ष. उत्कर्षचा विरुद्धार्थी शब्द अपकर्ष. नंतर उत्कृष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निकृष्ट. उन्नतीच्या विरुद्धार्थी शब्द येतो अवनीती. उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो अपकार. त्यानंतर सदाचार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो अनाचार. दुर्गुण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येणारे दुर्गुण. सन्मानच्या विरुद्ध अपमान. सबला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो अबला. सलग याचा विरुद्धार्थी शब्द बनतो अलग. सशक्तचा विरुद्धार्थी शब्द आहे अशक्त. सुकर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला दुष्कर. सुकाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला दुष्काळ. त्यानंतर पुढे येतो आपण सुवार्ता. सुवार्ताच्या विरुद्धार्थी शब्द दुर्वार्ता. सुविख्यात याचा विरुद्धार्थी शब्द आहे कुविख्यात. सुविचार विरुद्धार्थी शब्द कुविचार. सुशिक्षित विरुद्धार्थी शब्द बनतो अशिक्षित. सुसंगत विसंगत. सुसंगती कुसंगती. सुसंवाद याचा विरुद्धार्थी शब्द बनतो विसंवाद. सुसह्य याचा विरुद्धार्थी शब्द बनतो असह्य. तर बघा मित्रांनो, इथे आपण काही विरुद्धार्थी शब्दांवर चर्चा केली आणि तुमच्याही लक्षात आलं असेल की किंवा अप किंवा आपण काय करतोय वेगवेगळे उपसर्ग लावतोय आणि त्याचा वापर करून विरुद्धार्थी शब्द बनवत आहोत. ठीक आहे. आता पुढच्या विरुद्धार्थी शब्दांमध्ये आपण येतोय. बघा आता पुढचा शब्द तो म्हणजे नशीबवान. आता नशीबवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे कमनशिबी. ठीक आहे. नशीबवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो कमनशिबी. त्यानंतर विजय याचा विरुद्धार्थी शब्द बनतो पराजय. शुभ शकुन ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनेल अपशकुन. सकर्मक याचा विरुद्धार्थी शब्द असतो अकर्मक. सकारण विरुद्धार्थी शब्द बनतो अकारण. सचेतनचा विरुद्धार्थी शब्द बनतो अचेतन. सजीव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनेल निर्जीव. सज्ञान याचा विरुद्धार्थी शब्द येतो अज्ञान. त्यानंतर पुढे जातो आपण. बघा पुढचा शब्द सुगंध विरुद्धार्थी शब्द बनतो दुर्गंध. सुगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्गम. त्यानंतर सुचिन्ह विरुद्धार्थी शब्द बनतो दुश्चिन्ह. सुदैवी विरुद्धार्थी शब्द बनतो दुर्दैवी. सुपुत्र विरुद्धार्थी शब्द आहे कुपुत्र. सुबुद्धी विरुद्धार्थी शब्द बनतो दुर्बुद्धी. सुबोध विरुद्धार्थी शब्द आहे दुर्बोध. सुयश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अपयश. त्यानंतर सुस्थिर विरुद्धार्थी शब्द बनतो अस्थिर. सुस्वरूप विरुद्धार्थी शब्द येतो कुरूप. स्मरण विस्मरण. स्वकीय परकीय. स्वातंत्र्य परतंत्र. स्वदेश परदेश. स्वातंत्र्य पारतंत्र्य. स्वाधीन आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पराधीन. तर इथेही आपण काही शब्द शिकलो आणि त्याचे विरुद्धार्थी शब्द कसे बनवायचे, कुठला उपसर्ग लावायचा की जेणेकरून अर्थपूर्ण विरुद्धार्थी शब्द बनतो याची उदाहरणे देखील आपण बघितली. आता अजून थोड्या पुढील उदाहरणांकडे देखील आपण जाऊयात. बघा आता पुढची उदाहरणे.
पुढचं उदाहरण बघा आता. सत्कृत्य विरुद्धार्थी शब्द येतो दुष्कृत्य. त्यानंतर पुढच्या शब्दामध्ये आपण येतोय सत्पात्र अपात्र, सदय निर्दय. त्यानंतर सुरक्षित असुरक्षित, सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो अवलक्षणी. सुलभ याचा विरुद्धार्थी शब्द काय बनेल तर दुर्लभ. त्यानंतर स्वाधीनचा विरुद्धार्थी शब्द आहे पराधीन. स्वावलंबीच्या विरुद्ध येतं परावलंबी. होकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे नकार. त्यानंतर पुढे आपण येऊयात बघा आता पुढचा शब्द अंधार याचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे तर तो आहे उजेड. ठीक आहे, अंधाराच्या विरुद्धार्थी शब्द कुठला उजेड. त्यानंतर अटक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो सुटका. अध्ययनच्या विरुद्धार्थी शब्द येतो अध्यापन. अनुरूपचा विरुद्धार्थी शब्द बनतो विजोड. अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विष. अर्थपूर्ण याला विरुद्धार्थी योग्य असा शब्द कुठला आहे निरर्थक. अलीकडे या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कुठला वापरतो आपण पलीकडे. अवघडच्या विरुद्ध काय असतं सोपे असतं. त्यानंतर कडकच्या विरुद्ध नरम. कडूच्या विरुद्ध गोड. काळाच्या विरुद्ध पांढरा किंवा गोरा. काळोख या शब्दाच्या विरुद्ध प्रकाश. कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो कृतघ्न. कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो नैसर्गिक. कृष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो धवल. कोवळे याचा विरुद्धार्थी शब्द बनतो जून किंवा राठ किंवा जुनं किंवा राठ आपण म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द तारक विरुद्धार्थी शब्द येतो मारक. तीक्ष्णचा विरुद्धार्थी शब्द आहे बोथट. तेजस्वी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो तेजहीन. तेजीच्या विरुद्ध मंदी येतं. थोरच्या विरुद्ध लहान. थोरलाच्या विरुद्ध धाकटा. दाटच्या विरुद्ध विरळ आणि दिवसच्या विरुद्ध काय आहे रात. तर अशा प्रकारे भरपूर आपण विरुद्धार्थी संग्रह जे काही शब्दांचे आहेत ते बघत आहोत आणि अजूनही आपण शब्दसंग्रह वाढवणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहायचा आहे. चला पुढच्या व्हिडिओत आपण म्हणजे त्या पुढच्या पार्टमध्ये आपण येतोय आकाश. बघा आकाशच्या विरुद्ध शब्द काय पाताळ. आघाडी पिछाडी. आठवणे विसरणे. त्यानंतर आत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बाहेर. आनंदाच्या विरुद्ध काय दुःख. आरंभ शेवट किंवा अखेर. त्यानंतर आळशीच्या विरुद्ध उद्योगी. आशीर्वादच्या विरुद्ध शाप. ठीक आहे. त्यानंतर कौतुकचा विरुद्धार्थी शब्द आहे निंदा. खरेच्या विरुद्ध खोटे. खरेदीच्या विरुद्ध विक्री. खिन्नच्या विरुद्धार्थी शब्द येतो प्रसन्न. खोल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो उथळ. त्यानंतर खरेदी या शब्दाचा अर्थ बनतो काय विक्री. पुढे जाऊयात बघा खोलच्या विरुद्ध उथळ. त्यानंतर पुढे येतोय आपण गच्चच्या विरुद्ध सैल किंवा विरळ. गतकाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो भविष्यकाल. गरीब या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो श्रीमंत. त्यानंतर गिराईक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो विक्रेता. गुरु या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनेल शिष्य. गुळगुळीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो खडबडीत किंवा खरखरीत. शहरी ग्रामीण ग्राह्य ताज्य. त्यानंतर देव दैत्य दानव किंवा राक्षस. देशभक्त देशद्रोही. दोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो गुण. धीटचा विरुद्धार्थी शब्द आहे भित्रा. धूर्त या विरुद्ध भोळा किंवा मूर्ख असं आपण म्हणू शकतो. नक्कलचा विरुद्धार्थी शब्द येतो अस्सल. तोटा नफा. नम्रता उद्धटपणा. नवा जुना. आता डावीकडचे काही विरुद्धार्थी शब्द आपण बघूयात. आनंदाच्या विरुद्ध काय येतं दुःख. आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो अखेर किंवा शेवट. आळशीच्या विरुद्ध उद्योगी असतं. आशीर्वादचा विरुद्धार्थी शब्द येतो शाप. आसक्तीच्या विरुद्ध येतं विरक्ती.
इकडेच्या विरुद्ध येतं तिकडे. उंचच्या विरुद्धार्थी शब्द आहे ठेंगू, बुटका किंवा सखल. उघडच्या विरुद्धार्थी शब्द येतो गुप्त किंवा बंद. उच्च या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे नीच. तर इथे अशा प्रकारे आपण विरुद्धार्थी शब्द बघितले आहेत. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. बघा आता पुढचा पॉइंट किंवा त्याच्यामधले अजून उदाहरण आहेत, त्या उदाहरणांची देखील आपण चर्चा करूयात. आता पुढचा शब्द बघा. उताना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो पालथा. उत्कृष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो निकृष्ट. त्यानंतर उदय याचा विरुद्धार्थी शब्द आहे अस्त. उद्घाटनच्या विरुद्ध येतं समारोप. उद्धट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे नम्र. उधळ्या याचा विरुद्धार्थी शब्द आहे कंजूष. उपकार या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे अपकार. उपयोगी याचा विरुद्धार्थी शब्द आहे निरुपयोगी. उलटा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो सुलटा. त्यानंतर घट्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल सैल. चढण विरुद्धार्थी शब्द बनेल उतरण. चपळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो मंद. चांगल्याच्या विरुद्ध वाईट. चूकच्या विरुद्ध बरोबर. चोरच्या विरुद्धार्थी शब्द येतो साव. जन्म या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो मृत्यू. जमा विरुद्धार्थी शब्द येतो खर्च. जलद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सावकाश. त्यानंतर पुढच्या शब्दांमध्ये आपण जातोय. नशीबवान, कमनशिबी. नाशवंत, अविनाशी. निर्भय, भित्रा. निर्मळ, मळका. न्यूनता, विपुलता. पक्का, कच्चा. पहिला, शेवटचा. पाप, पुण्य. पापी, पुण्यवान. ठीक आहे. अजून पुढचे काही शब्द बघूयात आपण. बघा आता पुढचा शब्द. उष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आला काय तर थंड किंवा शीतल. त्यानंतर पुढचा शब्द बघा. ऊन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आला सावली. ओलाच्या विरुद्धार्थी शब्द आहे कोरडा किंवा सुका. कच्चा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो पक्का. कठीणच्या विरुद्ध असतं मऊ किंवा कोमल. कठोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो मृदू किंवा कोमल. त्यानंतर जळणे या शब्दाचे विरुद्धार्थ विझणे. ज्येष्ठच्या विरुद्ध कनिष्ठ. टंचाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो विपुलता. त्यानंतर टिकाऊ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येतो कमकुवत. तरुणच्या विरुद्ध असतं म्हातारा. ताजे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो शिळे. पूर्वच्या विरुद्ध आहे पश्चिम. त्यानंतर प्रखरच्या विरुद्ध आहे सौम्य. पुढे प्रगतीच्या विरुद्ध आहे अधोगती. प्राचीनच्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे अर्वाचीन. प्रचंड, चिमुकले. पुढे प्रारंभ त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो अखेर किंवा शेवट. तर इथे आपण बरेचसे विरुद्धार्थी शब्द बघितलेले आहेत आणि अजूनही आपण विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला पण आता आयडिया येत असेल की आपण जवळपास 300-350 विरुद्धार्थी शब्द अभ्यासतोय आणि एवढे जरी केले तरी आपल्या परीक्षेसाठी ते सफिशियंट आहे. फक्त याची तयारी नीट करा आणि वारंवार सातत्याने तुम्ही वाचन जर केलं तर ह्यामधले प्रश्न किंवा ह्यामधले जे विरुद्धार्थी शब्द आहेत ते लक्षात ठेवायला सोपे जातील. आता आपण जातो पुढच्या विरुद्धार्थी शब्दांमध्ये. ते कुठले आहेत ते बघूयात. बघा आता पुढचा शब्द आहे प्रेम. प्रेमचा विरुद्धार्थी शब्द आहे द्वेष. बरे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे वाईट. बलवान याचा विरुद्धार्थी शब्द होतो दुर्बल. बलाढ्य याला आपण विरुद्धार्थी शब्दामध्ये काय वापरतो शब्द किरकोळ. बिंबचा विरुद्धार्थी शब्द आहे प्रतिबिंब. बुद्धिमानच्या विरुद्धार्थी शब्द कुठला येतो ढ, मठ किंवा मूर्ख. बोलका या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे अबोल, मुका किंवा मितभाषी. त्यानंतर पुढे जातो. मोकळे विरुद्धार्थी शब्द बनतो बंदिस्त. रडू विरुद्धार्थी शब्द आहे हसू. रागेटच्या विरुद्ध येतो प्रेमळ. राजमार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो आडमार्ग. राव
या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो रंक. रुचकर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येईल बेचव. रोख विरुद्धार्थी शब्द असतो उधार. लघुच्या विरुद्ध आहे गुरु किंवा विशाल. पुढच्या शब्दामध्ये आपण जातोय. सज्जन विरुद्धार्थी शब्द येतो दुर्जन. त्यानंतर सनातनीचा विरुद्धार्थी शब्द आहे सुधारक. समोरच्या विरुद्ध येतं मागे. सरळच्या विरुद्धार्थी शब्द आहे वाकडा. त्यानंतर सरळला आपण वाकडे असे देखील म्हणू शकतो. सवालचा विरुद्धार्थी शब्द आहे जवाब. साम्यच्या विरुद्धार्थी शब्द आहे भेद. त्यानंतर सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो कुरूप. ठीक आहे. आता पुढच्या विरुद्धार्थी शब्दामध्ये आपण येतोय. ते कुठले ते बघा. भक्कम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो कमकुवत. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या शब्दामध्ये येतो आपण. भरती विरुद्धार्थी शब्द येईल ओहोटी. पुढे जाऊयात. भव्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो चिमुकले. भाग्यवान या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे दुर्भागी किंवा अभागी. मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो कर्कश. मंद याचा विरुद्धार्थी शब्द आहे जलद. मर्त्य याला विरुद्धार्थी शब्द काय आहे अमर. त्यानंतर मागचा या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे पुढचा. माथा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो पायथा. पुढच्या शब्दामध्ये आपण जातोय. लवकर विरुद्धार्थी शब्द आहे सावकाश. लांबच्या विरुद्ध आहे आखूड. लाभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो तोटा किंवा हानी. पुढे वडिलोपार्जित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्वकष्टार्जित. वर विरुद्ध आहे खाली. वरच्या विरुद्ध दुसरा शब्द होतो शाप. विक्षिप्त या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे समंजस. वृद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो तरुण. त्यानंतर वैयक्तिक या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे सार्वजनिक. पुढच्या शब्दामध्ये जाऊयात आपण. सुखच्या विरुद्ध येतं दुःख. सुबकच्या विरुद्ध येतं बेढप. सुरुवात विरुद्धार्थी शब्द येतो शेवट. सुरेल या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे कर्कश किंवा भसाडा. नंतर पुढचा शब्द आहे सूर्योदय. त्याला विरुद्धार्थी शब्द आहे सूर्यास्त. पुढचा शब्द बघा सौंदर्य. याला विरुद्धार्थी शब्द आहे कुरूपता. पुढचा शब्द बघा स्तुती. याला विरुद्धार्थी शब्द आहे निंदा. पुढच्या शब्दामध्ये आपण जाऊयात. स्थूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सूक्ष्म. आणि स्वर्ग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघा काय तर नरक किंवा काय असणारे पाताळ. नरक किंवा पाताळ. चला पुढच्या शब्दामध्ये आपण जातो. बघा आता पुढचा शब्द मान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो अपमान. त्यानंतर मालक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो नोकर. मित्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे शत्रू. फुलणेच्या विरुद्ध काय बनतं कोमेजणे. मृत त्याच्या विरुद्ध असतं जिवंत. मृदू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो टणक किंवा कठीण. मैत्री या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो दुश्मनी किंवा वैर किंवा शत्रुत्व. पुढे शंका विरुद्धार्थी शब्द येतो खात्री. त्यानंतर शहाणा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मूर्ख खुळा किंवा वेडा. शाश्वत या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे नश्वर अशाश्वत किंवा क्षणभंगूर. पुढच्या शब्दामध्ये आपण जाऊयात. शीघ्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो मंद. शूर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो भित्रा. संशय याला विरुद्धार्थी शब्द आहे खात्री. त्यानंतर पुढील शब्दात आपण जाऊयात. स्वस्तच्या विरुद्ध काय असतं महाग. हर्षच्या विरुद्ध काय असतं खेद. हळू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बनतो जलद. हसणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे रडणे. हार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे जीत. त्यानंतर हुशार या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे मठ्ठ.
तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण जवळपास 300 ते 400 विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास केलाय. होप सो तुम्हाला या व्हिडिओमधले सर्व विरुद्धार्थी शब्द समजले असतील. एवढे विरुद्धार्थी शब्द केले तरी पण सफिशियंट आहे आणि याच्या 2-3 वेळा रिव्हिजन केल्या तर तुमचे हे सर्व विरुद्धार्थी शब्द नक्कीच लक्षात राहतील. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये विरुद्धार्थी शब्द यावरती चर्चा केली. कोणत्या उपसर्गांचा वापर करायचा, याचे नियम आणि याची वेगवेगळी उदाहरणं देखील बघितली. मला खात्री आहे सर्वांना हे स्कॉलरशिपची जी सिरीज सुरू केलेली त्यामधील सर्व व्हिडिओ नक्की आवडत असतील. पुन्हा एकदा विनंती, तुमचे जर लहान मित्र मैत्रिणी असतील किंवा पालक असतील त्यांना आपल्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.